नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. चैतन्याचा खून इसरडे टोळीकडून. येथील स्वामी समर्थ घाटावर मंगळवारी सायंकाळी चैतन्य देवा तोरणे वय वर्ष 20 या तरुणाचा पूर्व वैमनस्यातून कुऱ्हाड आणि चाकूने सपासप वार करून निर्गुण खून करण्यात आला. हा खून शहरातील सराईत गुंड लखन इसरडे याच्या टोळीने केल्याचं तपासात निष्पन्न झालं. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात लखन इसरडेसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी एकाच पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात 5 संशयितांसह अन्य 2 अल्पवयीन मुलाचाही सहभाग असल्याचं समोर आलं आहे. लखन पंडित इसरडे, राकेश शामराव कांबळे, करण किशोर शिंदे, कृष्णा उर्फ मुतक्या, कुट्टन्नाप्पा कांबळे आणि सुनील उर्फ मुक्या निलाप्पा सर्व राहणार संजय गांधी झोपडपट्टी स्वस्तिक वे पुलाच्या पाठीमागे भीमनगर सांगली अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यापैकी कृष्णा कांबळे याला पोलिसांनी तातडीनं बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत चैतन्य तोरणे हा वाडपी म्हणून काम करत होता. मंगळवारी सायंकाळी तो स्वामी समर्थ घाटावर गेला असता आधीच पाळत ठेवून असलेले संशयित त्या ठिकाणी आले. त्यांनी जुना वाद उकरून काढत चैतन्यशी हुज्जत घातली. वाद टोकाला गेल्यानंतर संशयितांनी कुऱ्हाड आणि चाकूने चैतन्याच्या तोंडावर, पोटावर आणि डोक्यात सपासप वार केले. हे वर्मी वार लागल्याने चैतन्य रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि अतिरिक्त स्त्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.